नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला आज मी तुम्हाला नंदिनी रेसिपीमध्ये छान अशा मस्त गवारीच्या शेंगा कशा बनवता आहे, साध्या आणि सोप्या आणि एकदम खायला चविष्ट. तर अशा कशा बनवता आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, आपण गवारीच्या शेंगा छान अशा मस्तपैकी निसून घेतलेल्या आहे, धुवून घेतलेल्या आहे आणि निसलेल्या आहे. तर आता त्या कशा बनवायच्या मी तुम्हाला त्या दाखवत आहे त्या पद्धतीने. तुम्ही करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी, सबस्क्राईब करा. तर हे बघा गवारीच्या शेंगा हिरव्या हिरव्या गार अशा मस्त. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा मैत्रिणी, काय काय घेतलेलं आहे आपण. शेंगाला काय काय टाकायचं आहे शेंगामध्ये बनवण्यासाठी. तर बघा त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे हा लसण आणि जिरे. हा एकदम बारीक कूट करू, म्हणजे आबडधोबड असा कूट केला. त्याच्यानंतर कोथिंबीर कापून घेतली अशी आपण, आणि 2 टमाटे कापले, 1 कांदा कापला आणि ही मसाल्याची आपण पुढे घेतलेले आहे. तर आता तुम्हाला हे शेंगा कशा बनवायच्या हे साहित्य मी तुम्हाला सर्व काही दाखवलेलं आहे. आणि शेंगा अशा मस्तपैकी लुसलुसीत अशा चांगल्या कवड्या, निबार बी नाही घ्यायच्या, अशा कवड्या कवड्या घ्यायच्या, म्हणजे खायला बी चांगल्या लागतात, टचा लागते नाही. निबार शेंगा टचा लागतात. तर साध्या आणि सोप्या शेंगा कशा बनवते मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपण तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये. आता तेलामध्ये सर्वात प्रथम आपण काय सोडणार आहोत, हा लसण आणि जिऱ्याचं आबडधोबड ठेचलेला हा कूट. आता हे चांगला असा तडका देऊन द्यायचा, म्हणजे कसं शेंगांना चव लागते आणि चव येते, चवदार लागतात असं खायला शेंगा. एकदा परत असं छान असं हलवून घ्यायचं. आता याचा तडका बघा किती छान असा बसला आहे. आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे, कांदा. त्याच्यानंतर टाकणार आहे आपण हे टमाटे. त्याच्यानंतर टाकणार आहे आपण कोथिंबीर. आता मस्त याचं चांगलं असं परतून घेणार आहोत. आता छान असं परतून घेणार आहोत. छान असं आपण आता छान असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, ही मसाल्याची पुढे टाकणार आहोत. आता ही मसाल्याची आपण मस्त पुढे टाकलेले आहे आणि लाल तिखट टाकणार आहोत. थोडे हळद टाकणार आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. आता छान असं आपण चांगलं असं परतून घेणार आहे. आता छान असं हे बघा किती छान मस्त लाल चटक असं परतलेलं आहे. आता आपण लगेच त्याच्या शेंगा टाकणार. शेंगा टाकलंय. आता शेंगा छान असं हलवून घेणार आहोत. आता हे शेंगा आपण छान अशा मस्त अशा हलवून घेऊ. हे बघा, अशा छान अशा हलवलंय. आता त्याच्यावर आपण थोडं पाणी टाकून देऊ, शिजायपुरतं, जास्त नाही. आता शिजायपुरतं आपण पाणी टाकलेलं आहे. हे बघा, शिजायपुरतं असं थोडं पाणी टाकून द्यायचं. आता हे शेंगा आपल्या मस्त अशा छान अशा शिजणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा शेंगा करा, खाऊन बघा,
चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. करायचं विसरू नका मैत्रिणी. हे बघा छान अशा मस्त तरी बघा किती छान आलेली आहे. शेंगा एकदम मस्त अशा छान लय लय गाळ बी नाही शिजवायच्या, मिडियम मध्यम शिजवायच्या. आणि या पद्धतीच्या शेंगा तुम्ही करून बघा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि आपल्या शेंगा ह्या शिजल्या जाते. तर चला मैत्रिणींनो आपण बघूया आता आपल्या शेंगा शिजल्या का नाही. अरे वा मस्तपैकी असं छान अशा बघा गदगद असं छान शिजत आहे. चव बाजूने सर्व काही व्यवस्थित मस्तपैकी बघा. तर अशा हलवून द्यायच्या. सुक्या शेंगा करा, पातळ बी करता येतात, सुक्या बी करता येतात. कोणी त्याला शेंगदाण्याचं कूट करून टाकतं, पण मी बिना कुटाच्याच बनवलेल्या आहे. तर चला मैत्रिणी आपल्या शेंगा शिजल्या का नाही आपण बघूया. चला हे बघा किती छान अशा मस्त शेंगा झालेल्या आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, करून बघा, खाऊन बघा. तर किती मस्त अशा शेंगा आपण बनवलेल्या आहे. तोंडाला चव वाढवणाऱ्या अशा चमचमीत आणि झणझणीत अशा मस्तपैकी शेंगा. तर खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपल्या शेंगा तयार झालेला आहे. बघा किती छान अशा मस्त शेंगा तयार झालेल्या आहे. तर ह्या बघा मैत्रिणी मस्त अशा छान अशा आपल्या शेंगा तयार झालेल्या आहे. या पद्धतीने तुम्ही शेंगा बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बघा अशाच शेंगा तुम्ही डब्यावर बी घेऊन शकता, पोळीबरोबर बी खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीबरोबर बी, आणि मुलांना बी डब्यावर देऊ शकता. झटपट अशा छान अशा मस्त तोंडाला चव वाढवणाऱ्या अशा आपण गवारीच्या शेंगा बनवल्या आहे. साध्या आणि सोप्या. कोणी त्याच्यात कूट बी टाकतं शेंगण्याचा, पण आपण टाकलेला नाही. साध्या सोप्या बनवलेल्या आहे एकदम सिंपलच्या. तर मैत्रिणी सबस्क्राईब करायचं विसरू नका. सबस्क्राईब करा आणि लाईक करा नंदिनी रेसिपीला. चला मैत्रिणी लवकरच दुसरी रेसिपी साधी आणि सोपी घेऊन येत आहे मी.